नंदुरबार जिल्हा पोलीस वसाहतीत 29 डिसेंबर 2024 रोजी आणि 30 डिसेंबर 2024 दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत लाखोचा ऐवज चोरून नेला होता। या गुन्ह्याचा तपास करीत असतानाच नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार 8 जानेवारी 2025 रोजी मध्य प्रदेश राज्यातील नरवली गावातून शहादा पोलीस ठाणे व तळोदा पोलीस ठाणे अंतर्गत दाखल गुन्ह्यातील मुद्देमाल देखील जप्त केला आहे। सदर कारवाई पोलिसांनी 23,34,310 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। अटक करण्यात आलेले आरोपी सबेज सिंग प्यारे सिंग अनारे वय 29 वर्ष राहणार मध्य प्रदेश, मनसिंग सदन सिंग चौहान वय 19 वर्ष राहणार मध्य प्रदेश, फुलसिंग हरसिंग मंडाई वय 23 वर्ष राहणार मध्य प्रदेश, राज ललित सोनी वय 30 वर्ष राहणार मध्य प्रदेश, हार्दिक कुमार जयवंत सोनी वय 32 वर्ष राहणार गुजरात ही अटक करण्यात आलेले आरोपींचे नावे आहे। 17 जानेवारी रोजी सायंकाळी 7:30 वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषदेत संपूर्ण माहिती पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस यांनी दिली आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस, अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश तावडे, राकेश मोरे, विशाल नागरे, बापू बागुल, पोलीस नाईक मोहन दंडोरे, पोलीस शिपाई अभय राजपूत, विजय देवरे यांचे पथकाने केली आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 29 डिसेंबर 2024 ते 30 डिसेंबर 2024 रोजी पोलीस हेडक्वार्टर लाईन्समध्ये एक घरफोडी घडली होती। त्यामध्ये आपण नंदुरबार शहर पोलीस स्टेशन अंतर्गत क्राईम नंबर 764/2024 असा रजिस्टर केला होता आणि त्याचं समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी व अंमलदार यांनी केला होता। त्यामध्ये एक आंतरराज्यीय गँग निष्पन्न करण्यात आली आणि त्यामध्ये पहिले 2 आरोपी नंतर 3 आरोपी असे एकूण 5 आरोपी निष्पन्न करून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला। त्या सर्व आरोपींच्या वेगवेगळे इंट्रोगेशन आणि इन्क्वायरीमध्ये आणि तपासामध्ये एकूण 23,34,310 रुपयांचा किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यामध्ये विशेष बाब अशी आहे की या 5ही आरोपीकडून जे काही गँग ऑपरेट करत होती त्यामध्ये काही मध्य प्रदेश आणि काही गुजरातचे आहेत, तर आंतरराज्य गँग आहे आणि यांचे जे काही यामध्ये काही असे आरोपी आहेत ज्यांचा शोध बाकी राज्याचे पोलीस चालू तपासामध्ये करत आहे। त्या व्यतिरिक्त याच्या गँगच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये एकूण 4 गुन्हे करण्यात आले होते, ते निष्पन्न या तपासामध्ये झाले आणि विशेष बाब ही आहे की या 4ही गुन्ह्यामध्ये जे काही दागिने चोरी करण्यात आले होते ते 100% रिकवर करण्यात स्थानिक गुन्हे शाखाचे जे अधिकारी आहेत आणि अंमलदार आहेत त्यांना यश मिळालं। त्यांचे जे काही परिश्रम आहेत त्याला एक यश मिळाला। यामध्ये स्थानिक गुन्हे शाखाचे प्रभारी अधिकारी श्री हेमंत पाटील आणि त्यांचे दुय्यम अधिकारी श्री मुकेश पवार, त्याचबरोबर पोलीस हवालदार श्री मुकेश तावडे, राकेश मोरे, विशाल नागरे, बापू बागुल, पोलीस नाईक मोहन दमदरे, पोलीस शिपाई अभय राजपूत आणि विजय धिवरे अशी या टीमची कंपोजिशन आहे। या सर्व अंमलदारांना खूप अभिनंदन आहे आणि अशाच पद्धतीने पुढेही त्यांचं काम राहील अशी अपेक्षा आहे।